रस्ता नाही. पैसा म्हणजे देव नाहीये आणि तो कधीच होऊ शकत नाही. श्रीमंतांच्या आयुष्यात सुद्धा दुःख असतातच. आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. मला माझ्या घरामध्ये अशा प्रकारचा पैसा नकोय. एवढंच नाही, कोणाच्या तरी रक्ताचा वास येत असणारा पैसा घेऊन सुखी होऊ शकणार आहात का तुम्ही कधी? अगं वल्लू, तुझ्या तत्वानी जग नाही चालत, पैशाने चालतं. माझा निर्णय झालाय. मी ही केस खेळणार. वल्लूबाई, मी परत एकदा रिक्वेस्ट करतो, प्लीज ही केस घेऊ नकोस, नाही तर मी माझं करिअर संपेल का? अजूनही तुम्हाला तुमच्या करिअरची पडली आहे. अहो ती सानिका, तिने तिचं सर्वस्व गमावलंय. करिअर पुन्हा घडू शकतं. गेलेला माणूस परत कधीच येऊ नाही शकत. अरे तुम्ही आडी काय करी राहिले? आरती करायची, आरतीची वेळ झालीये. चला बरं पटकन. हो आलो. हा चला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जयदेव जयदेव जय मंगल मूर्ती, जयदेव जयदेव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. देवा गणपती बाप्पा, या वर्षी आम्ही तुझी मनोभावे जी काही सेवा केली ती तू गोड मानी घे. आणि पुढच्या वर्षी असाच वाजत गाजत पुन्हा आमच्या घरी ये. दादा हर्षिताजी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. भरून आलं होतं ना विसर्जन होत असताना. वल्लरी, वल्लरी, आज आपल्या बाप्पाचं विसर्जन झालंय ना, त्यामुळे आजचा दिवस झाडून घेऊ नकोस घर. हो. निर्माल्य असतं ना सगळं, ते खरं तर एकत्र करून वाहत्या पाण्यात सोडतात, पण आपल्या इथे खाली छान झाड आहेत ना, तर बागेतल्या झाडांनाच घातलंच निर्माल्य तरी चालेल, त्यांना खत होईल ना. चालेल. वल्लरी, नक्की काय झालंय? हे बघ, तू खूप शांत शांत आहेस म्हणून विचारतीये. विसर्जनाच्या मिरवणुकीत पण तू शांतच होतीस, काही प्रॉब्लेम झालाय का? हो, म्हणजे मला असं वाटलं होतं की दिवसभराच्या दगदगीमुळे थकली असशील तू, पण अजूनही गप्पच आहेस. ऐक ना, काही प्रॉब्लेम वगैरे नाहीये ना वल्लरी? तुम्हाला मी मागच्या वेळेला एका केसबद्दल सांगितलं होतं ज्यामध्ये हे इन्व्हॉल्ड आहेत, आठवतंय? हां, ती त्या माणसाचं नवीन लग्न झालेलं होतं आणि कंपनीत तो मरण पावला, तीच केस ना? हो. तीच केस. पण मग त्याचं काय? माझं ठरलंय, मी ती केस घेतेय. काय? वल्लरी केस घेणार? अरे ती तुझी बायको आहे ना, तिने तुझ्या पाठीशी उभं राहायला हवं. हा यार, बाहेरच्या प्रॉब्लेममुळे ना नवरा बायकोमध्ये काही प्रॉब्लेम नाही होता का? मग हा वल्लरी, अगं काय करायला निघाली आहेस तू? एकदा शांतपणे विचार करून बघ. मनोज भाऊजींनी आजपर्यंत तुझ्यासाठी काय काय केलंय, किती मेहनत घेतलीये, केवढ्या खस्ता खाल्ल्यात, आणि तू तू त्यांच्या विरोधात केस लढणार आहेस? हे बरोबर नाहीये. नाहीतर काय वल्लरी, हे बघ, तू वकील नंतर झालीस, आधी तू मनोजची बायको होतीस, आहेस. प्लीज हे विसरू नकोस, तुमचं फ्युचर तू डेंजरमध्ये टाकतेस. मीही तिला हेच सांगायचा प्रयत्न केला, किती समजावलं, पण तिला समजूनच घ्यायचं नाहीये. तुम्ही मला समजवण्याचा प्रयत्न करू नका. मी माझ्या कर्तव्यापासून मागे हटणार नाहीये आता. न्याय मिळवून द्यायचा वसा घेतलाय मी, त्याला असं बट्टा नाही लागू देणार. आणि प्रेरणाताई, तुम्हीच काल गणपती बाप्पांची गोष्ट सांगितली होती ना,
कसे ते त्यांच्या कर्तव्यापासून कधीच मागे हटत नाही. मीही तेच करणार आहे. वल्लरी, ते देव होते, आपण नाही होत. आणि मुळात तत्व वगैरे सगळं ठीक आहे, पण इथे तुझ्या नवऱ्याचा प्रश्न आहे. एक्झॅक्टली. आपली माणसं इन्व्हॉल्व्ह असताना कसली तत्व, कसलं कर्तव्य? तुझं नातं टिकवणं जास्त महत्वाचं आहे आता वल्लरी. तुम्ही दोघी जणी माझ्या मैत्रिणी आहात ना. मला असं वाटलं होतं तुम्ही मला समजून घ्याल, पण नाही. उलट तुम्ही मलाच थांबायला सांगताय. तुम्ही इतक्या वर्षात मला ओळखलंच नाहीये. मी कशी आहे हे तुम्हाला समजलंच नाहीये अजूनही. वल्लरी, मी ठरवले आता. मी काय तिला आता समजावत बसणार नाही. आणि प्लीज तुम्ही तिला समजवायला जाऊ नका, कारण तिने ठरवलंच आहे की कोणाचंच ऐकायचं नाही. वा, आता तर अजून मजा येणार. मनोज आणि वल्लरीमध्ये अजून भांडण वाढणार.